आयुक्त साहेबांनी या सातारा देवळीच्या लोकांवर ताबडतोब ही गुंठेवारीचे इथलं पूर्ण रद्द करून आणि ह्या लोकांपासून जी पैसे उभारण्याचं काम करून आले, ह्या लोकांना येऊन धमक्या देऊन आले। आयुक्त साहेबांनी ताबडतोब या गुंठेवारी ताबडतोब रद्द करावं ही आम्ही आमच्या पक्षाकडून आवाहन करतो। नाहीतर आम्ही येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्यातर्फे शहराचे शहर जिल्हाध्यक्ष खाजा शरफुद्दीनजी व सर्वच पदाधिकारी या ठिकाणी सातारामध्ये राहत असलेले आपले सर्व बंधू भगिनींना त्यांच्या अडीअडचणींच्या समस्यांसाठी जे आज एक दिवसीय आंदोलन आज आपण जिथं उभारलंय त्याला पाठिंबा देण्यासाठी आलोय। या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट याचे शहर आणि जिल्हाध्यक्ष खाजा शरफुद्दीन मुल्ला साहेब आज आलेले आहेत आणि सातारा देवळी परिसरातील आपण सगळे नागरिक इथे गुंठेवारी विरोधी आंदोलन करतो। लाक्षणिक उपोषण आज दिवसभराचं आपलं सुरू आहे। यासाठी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट याचे शहर आणि जिल्हाध्यक्ष खाजा शरफुद्दीन मुल्ला साहेब आज आलेले आहेत आणि त्यांनी आपल्याला हे जाहीर पाठिंब्याचं पत्र दिलेलं आहे। त्यांच्या सोबतच शहर जिल्हा कार्याध्यक्ष अभिजित देशमुख साहेबही आलेले आहेत आणि त्यांनी आपल्याला पाठिंबा दिलाय। मला महत्वाचं एक आपल्याला सांगायचंय की ख्वाजा शरफुद्दीन मुल्ला साहेब हे नगरसेवक होते आणि त्यावेळेला महानगरपालिकेत त्यांनी या गुंठेवारीच्या विरोधात आणि सातारा देवळी नगरवासियांना किती हालाप्रश्नामध्ये ते जीवन जगतायत आणि म्हणून कर आकारणी करू नका अशा सारख्या मागण्या त्यांनी केलेल्या होत्या। म्हणजे शहरामध्ये सुद्धा आपल्या बाजूने विचार करणारी माणसं आधीपासून आहेत हे आपल्याला पुन्हा पुन्हा लक्षात यावं म्हणून ते आज इथे आलेले आहेत आणि ते आपल्याला पाठिंबा देण्याच्या संदर्भात ते बोलणार आहेत आणि त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट करावी असं मी त्यांना विनंती करते। त्यांनी सांगितलंय की आंदोलन तुम्ही कधीही करा, आमचा पक्ष तुमच्या सोबत राहील आणि महानगरपालिकेमध्ये आम्ही सगळेजण तुमच्या वतीने बोलायला येऊ। तर आपण त्यांच्या या भूमिकेचं स्वागत करूयात। मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपल्याला संबोधित करावं, कारण आपल्याला हे लक्षात आहे की आपण अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचंही निवेदन आपण त्यांना दिलेलं आहे। अखिल भारतीय ग्राहक पंचायत आपण सगळ्या मंचावरती येणाऱ्या सर्व राजकीय पक्ष, जात, धर्म, पंथ, आर्थिक गट या सगळ्यांच्या विरहित पलीकडे जाऊन आपण विचार करतोय। आपण सगळे ग्राहक आहोत आणि आपण फसवलं जातोय म्हणून आपण एकत्र आहोत। या भूमिकेतून आपण स्वागत करूयात मुल्ला साहेबांचं। राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मी खाजा शरफुद्दीन मुल्ला, मी सिल्क मिल कॉलनी हमालवाडा इथून मी 2-3 बार निवडून आलो आणि सातारा देवळीमध्ये माझ्या बाजूला आणि मला चिटकून शेजारी असल्यामुळे मला या लोकांचं दुःख पहिल्यापासून सगळं माहित आहे। या लोकांना ना पाणी आहे, ना ड्रेनेज आहे, ना नळ आहे, ना लाईट आहे, तरी भी शहरापेक्षा 4 पट टॅक्स वसूल करत आहेत। ठीक आहे, तुम्ही टॅक्स घ्या, पण तुम्ही सुविधा तर द्या। सुविधा ना ड्रेनेज आहे, ना पाणी आहे, ना लाईट आहे, तरी भी ह्या लोकांपासून शहरापेक्षा टॅक्स जास्त घेतात। आणि दुसरी गोष्ट,
जी ग्रामपंचायतनं ह्यांना जी परमिशन दिलेलं आहे ती म्हणतात की ते परमिशन ग्रामपंचायतचं आम्हाला चलतच नाही. अरे चलत कसं नाही, ग्रामपंचायत पहिल्यापासूनच आहे ना. आणि जी नवीन कायदा यांनी गुंटेवारी महानगरपालिकांनी लुटण्याचं काम, म्हणजे गुंटेवारी काय, फक्त पैसे घ्यायचं आणि लुटायचं काम. तिच्यानंतर गुंटेवारी मध्ये घेऊन काय काम काय केलं, गुंटेवारी म्हणजे अर्धे पैसे महानगरपालिका अर्धे पैसे तुम्ही लावून काम करायचं राहतं. बाकीचं तिने गुंटेवारीवर फक्त नावावर पैसे घेऊन. माझा आयुक्त साहेबांना विनंती आहे, आयुक्त साहेबांनी या सातारा देवळाईच्या लोकांवर ताबडतोब ही गुंटेवारीचे इथलं पूर्ण रद्द करून आणि ह्या लोकांपासून जे पैसे उभारण्याचं काम करून आले, ह्या लोकांना येऊन धमक्या देऊन आले, ही ताबडतोब कमी करावं. नाहीतर आम्ही सगळं मिळून, ह्याच्या पहिला मी जुन्या वेळेला सांगितलेलं आहे, त्या लोकांना काही सुविधा नाही तरी तुम्ही टॅक्स कशाने घेतात. ठीक आहे, तुम्ही सुविधा द्या, टॅक्स घ्या. शहरामध्ये आज मी जुन्या वस्तीमध्ये 4-4 मजली बिल्डिंग बनलेली आहे, म्हणजे तिला जुनं टॅक्स आहे. आज साताऱ्यामध्ये देवळामध्ये एखादं काम चालू झालं, जुनं घर आहे, तिला येऊन महानगरपालिका एकतर गुंटेवारी करा नाहीतर तुम्हाला नोटीस देऊन आले. आयुक्त साहेबांनी ताबडतोब या गुंटेवारी ताबडतोब रद्द करावं, ही आम्ही आमच्या पक्षाकडून आव्हान करतो. नाहीतर आम्ही येणाऱ्या काळामध्ये मोठा मोर्चा घेऊ आणि ह्याला न्याय द्यायचं काम आम्ही करू. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्यातर्फे शहराचे शहर जिल्हाध्यक्ष खाजा शरफुद्दीनजी व सर्वच पदाधिकारी आम्ही सर्व मिळून आज या ठिकाणी सातारामध्ये राहत असलेले आपले सर्व बंधू भगिनींना त्यांच्या अडीअडचणींच्या समस्यांसाठी जे आज एक दिवसीय आंदोलन आज आपण जिथं उभारलंय त्याला पाठिंबा देण्यासाठी आलोय व आपल्याला आश्वासित करतो की आपला हा जो काही मुद्दे आहेत ते मुद्दे जोपर्यंत निकाली नाही लागत तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष हा नेहमीच तुमच्या पाठीशी उभा राहील व तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी आमची गरज पडेल त्या ठिकाणी आम्ही तुमच्या सोबत राहू. एक साताऱ्यातील रहिवाशांसारखं आम्ही तिथं तुमच्या सोबत राहू, कारण की हा परिसर नवीनच परिसर आहे, विकसित होणारा परिसर आहे. आपण सर्वसामान्य कुटुंब या ठिकाणी राहतोय, त्यामुळे या ठिकाणातला विकास झाला पाहिजे, या सर्व समस्या सुटल्या पाहिजे. राहिला गुंटेवारीचा प्रश्न, तर गुंटेवारीचे हे जे कर आकारणी करणं चालू आहे सध्या, हे कर कमी झाले पाहिजे, हे रद्दच झाले पाहिजे. याच्यासाठी आमचा पक्ष सदैव तुमच्या सोबत आहे व हे रद्दच करून घेण्याच्यासाठी आम्ही तुमच्या सोबत सदैव राहू, एवढंच मी आश्वासित करतो.